नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मांची नियुक्ती. दुपारी 4:30 वाजता नवनियुक्त राज्यपालांचा लोकभवन येथे शपथविधी सोहळा. VK सिंग यांनी पिंकी माळेच्या भावाला मीडियासमोर येऊ नये अशी धमकी दिली. आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप. VK सिंग अंडरवर्ल्डशी संबंधित भाषा वापरतात, मिटकरींचं वक्तव्य. वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणात. उमेदवारांच्या माघारीकडे सर्वांचं लक्ष. राजकीय हालचालींना वेग. पुण्याच्या जुन्नरमधील नारायण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले. परिसरात मोठी दहशत पसरली. बिबट्या जेरबंद असल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमेरिका इस्रायल विरोधात CPIचं आंदोलन. पॅलेस्टाईनवर अन्याय होत असल्याचा आंदोलकांचा आरोप. धुळे जिल्ह्यात निजामपूर पोलिसांची मोठी कारवाई. कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड. 5,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरातील RK नगर परिसरात मध्यधुंद अवस्थेत स्कूटी घेऊन आलेल्या तरुणीचा राडा. पोलिसांशी हुज्जत घालत मोठा राडा. तरुणीने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताचा घेतला जावा. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये चोरांनी बस स्थानकावर 70 वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबवली. नागरिकांचा संतापणावर 2 महिन्यात तिसरी घटना. उल्हासनगरमध्ये गॅस कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात एक कार कोसळली. कारमधील सर्वजण सुखरूप. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना. सिमेंट मिक्सरच्या धडकेत 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू. संपूर्ण घटना CCTVत कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.